नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. राज्यामध्ये आठवडाभर पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. अंदमान बेटाच्या उत्तर भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण. परभणी जिल्ह्यामध्ये कालपासून पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीमुळे सोयाबीन पिकाला धोका. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर पिवळ्या रोगाचा प्रादुर्भाव. सोयाबीन पिकावर 50% घट होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्याच्या मावळ तालुक्यातील भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल. सणासुदीच्या तोंडावर देशामध्ये महागाईचा भडका. मागील 4 दिवसांमध्ये खाद्यतेलाचे दर 12% वाढले. केंद्र सरकार 18 लाख टन सोयाबीन खरेदी करणार. 4,892 रुपये प्रति क्विंटल दरानं सोयाबीन खरेदी करणार. तर 2023-24 वर्षातील सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपयांचा अनुदान. इंदापूरमध्ये लसूण 400 रुपये प्रति किलो. अपुऱ्या पावसामुळे आवक घटल्यानं दरामध्ये उच्चांकी वाढ. पिंपरी चिंचवड शहरामध्ये फळभाज्यांचे दर वधारले. कोथिंबीर जुडी 100 रुपयांवर तर मेथीची जुडी 50 रुपयांवर पोहोचली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यातील सोयाबीन काढणीला आता सुरुवात. शेतकऱ्यांची सोयाबीन कापणीसाठी लगबग सुरू. गोंदियातील तिरोडा तालुक्यातील 91 कृषी केंद्राचे परवाने रद्द. अनियमितता आढळल्यानं भरारी पथकांची कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वसतिगृहातून विद्यार्थ्यांचं सामान बाहेर. संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची गाडी अडवली. नाशिकमध्ये 5,945 लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते रद्द. कागदपत्राच्या अपूर्ततेमुळे 454 अर्ज नामंजूर. तर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये 4,485 अर्ज प्रलंबित. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये दानपेटीवरून भांडण. दानपेटीतील पैशावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. 2 गटात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ देखील समोर. जळगावच्या पारोळा पंचायत समितीमधील 2 अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई. वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली होती लाच. कोपरगाव दुय्यम कारागृहामध्ये कैद्यांचा राडा. कैद्यांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच मारहाण. पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. जीव मारण्याची देखील धमकी. यवतमाळच्या गुंजमध्ये दागिने चमकून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणारा जेरबंद. एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी. गोंदियाच्या देवरीमधील खचलेल्या पुलावरील पर्यायी मार्ग बंद केल्यानं नागरिक संतापले. कंत्राटदारांनी रस्त्यावर रोड रोलर लावल्यानं नागरिकांची अडचण. पुण्याच्या हिंजवडी शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या 3घांना अटक. आरोपींकडून 18 लाख रुपयांचा 33 किलो गांजा जप्त. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. पुणे जिल्ह्यातील वाल्हेमध्ये गॅस चोरीची घटना. प्रत्येक सिलेंडरमधील 2 ते 3 किलो गॅस कमी असल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून एजन्सी चालकाला धारेवर धरण्यात आलं. पुण्याकडून लातूरच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी बसला अपघात. बस उलटल्यानं 20 प्रवासी जखमी. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू. गडचिरोलीमधील धारली गावामध्ये वीज पडल्यानं 11 महिला गंभीर जखमी. शेतीच्या कामासाठी गेलेल्या एका महिलेचा मृत्यू. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू. दोघींची प्रकृती गंभीर. ताडोबा मार्गावरील नवीन सिन्हाळा वसाहतीमधून 7 वर्षीय मुलगा बेपत्ता. बेपत्ता मुलाला बिबट्यानं उचलून नेल्याची शक्यता. भावेश जरकर असं बेपत्ता झालेल्या मुलाचं नाव. पुण्याच्या कर्वेनगरमधील श्रीमान सोसायटीमध्ये एकाची धारधार शस्त्रानं हत्या. हत्येनंतर घरातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन आरोपी पसार. गोंदियातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सिरेगाव ग्रामपंचायत राज्यामध्ये प्रथम. 23 सप्टेंबरला पुरस्काराचं वितरण होणार. भंडारा जिल्ह्यातील 21 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू. पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन. युवा तरुणींना लाभ होणार. वसई विरार महापालिकेच्या वतीनं नालासोपाऱ्याच्या राजोडी समुद्रकिनाऱ्याबाहेर मेगा स्वच्छता दिन साजरा. मोहिमेमध्ये 50 टनपेक्षा जास्त कचरा उचलून 4 किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ. सोलापूरच्या माढ्यामध्ये भैरवनाथ समूहाच्या बेरोजगार तरुणांची नोकरी महोत्सवाचं आयोजन. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 50 कंपन्यांमध्ये 4,000 नोकऱ्या.
बुलढाण्याच्या घाटबोरीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रवर संभाजी ब्रिगेडची धडक. शेतकऱ्याच्या अनुदानाच्या खात्याला होल्ड लावल्यानं पदाधिकाऱ्यांनी मॅनेजरला सुनावलं. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांचा विनंती अर्ज फेटाळला. सुनील केदार यांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला. केदार यांच्याकडून जप्तीची कारवाई मागे घेण्याची विनंती. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना डेंग्यूची लागण, मात्र तरी देखील बुलढाण्यातील नागरी सत्कार कार्यक्रमात खडसेंची हजेरी. अंगणवाडी सेविकांना सेविकाचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. 3000 वेतनवाढ निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं सोमवारपासून जेल भरो आंदोलन करणार. वडीगोद्रीमध्ये ओबीसी मराठा आंदोलक आमने सामने. ओबीसी आणि मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून मराठा आंदोलकांची रॅली. हाके समर्थक आक्रमक. दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी. अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक. बंद शांततेत पाळण्याचं आवाहन. बीडमधील मराठा समन्वयकांना पोलिसांकडून नोटीस. बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क. जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस. बीड जिल्ह्यातील बस सेवा सुरळीत सुरू. मनोज जरांगे यांच्या समर्थनात आज बीड जिल्हा बंदची हाक. मनोज जरांगे यांच्या समर्थनात आज धाराशिव जिल्हा बंदची देखील हाक. आंदोलनाची दखल न घेतल्यानं सरकारच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन. मराठा समाजाकडून उद्या पुणे जिल्हा बंदची हाक. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यामध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन. तीर्थपुरी, बानेगाव, भोगाव, रामस गावामध्ये रास्ता रोको करत आंदोलकांची घोषणाबाजी. अहमदनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर उपोषण. आरक्षणाची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण करणार. आंदोलकांचा इशारा. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज देखील आक्रमक. छत्रपती संभाजीनगर अहमदनगर महामार्गावर धनगर समाजानं रस्ता अडवला. दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. धनगर बांधवांचा मंगळवारी राज्यव्यापी मेळावा होणार. पंढरपूरमधील धनगर आंदोलनाच्या मालेगावच्या जळगाव निंबायतीमध्ये पडसाद. पुणे इंदूर महामार्गावर धनगर बांधवांचा रास्ता रोको. सरकारविरोधात घोषणाबाजी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिवजन स्वराज्य यात्रेचा समारोप. राजू शेट्टी यांच्यासह इतरही नेते उपस्थित.